गोलंदाज रजनीकांत लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांचा. सामना चालू केला जातोय तो म्हणजेच सावरिगाव वर्सेस पिंपळगाव या दोन संघांदरम्यान. दोन्ही तुल्यबळ संघ. एक साइडने लेफ्ट हँड फलंदाज रजनीकांत याच्यामध्ये, तर दुसऱ्या साइडने पिंपळगाव संघाचे लेफ्ट हँड फलंदाज तुषार. या दोघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. डावखुरी हाताचे दोन्ही फलंदाज. अडचणीचा सामना नक्कीच पाहायला मिळेल. तर राईट हँड फलंदाज आपण जर पाहायला गेलो तर मनोज आणि त्यांच्याच आणि तिकडून रोशन यांच्यामध्ये देखील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रजनीकांत तयार. स्ट्राईक वरती मनोज, नॉन स्ट्राईक एंड वरती तुषार. राईट टाइम राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रजनीकांत. पहिला चेंडू फेस करतील मनोज. क्षेत्ररक्षण सजवलंय. डीप फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट अशा प्रकारचे क्षेत्र. पहिला चेंडू ब्लॉक वरचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग विचारमध्ये चालला चेंडू एकदा पण होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. दोन्ही फलंदाजांना एका धावेने खाते खोलले गेले. धावसंख्या होते एक चेंडू आणि एक धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षण सजवले. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळते. जुगलबंदी नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्ट हँड गोलंदाज आणि लेफ्ट हँड फलंदाजांमध्ये, खास करून तुषार आणि रजनीकांत यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. युवा क्रीडा कमिटी मंडळचे अध्यक्ष अमोलजी वैराग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. पोस्टुरी भावकी चषक 2025 मध्ये त्यांचे देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. रजनीकांत पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट हँड फलंदाज तुषार यांच्यासाठी पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूला उडवलाय. झेल पकडण्याची संधी आहे. झेल खाली येतोय का क्षेत्ररक्षक? नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक या धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. त्या ठिकाणी मात्र पाहतच राहिले क्षेत्ररक्षक. शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला थोडासा मागे येऊन तो झेल पकडण्याची संधी होती. झेल संधीचं मात्र सोनू करून शकले नाही. तर जीवनदान मिळते. त्या तोपर्यंत एक या धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. पिंपळगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रजनीकांत यांचा. आता मात्र लेग साईड दिशेने टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बांधण्याचे पण वाईट करा करतात. अवांतर धावेमध्ये भर घातल्या गोलंदाजाने. धावसंख्या 1 ने वाढते पिंपळगाव संघाची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रजनीकांत गोलंदाजी मार्कवरती. आणि आता मात्र स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. एक धाव निश्चित पूर्ण करता येतं आणि एकाच धाव्यावरती समाधान. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट थ्रो येतोय गोलंदाजांच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. मोठा फटका खेळण्यामध्ये कोणत्या प्रकारची चूक केली नाही अजूनपर्यंत गोलंदाजाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र वारंवार चाललेत फलंदाजी करण्यासाठी, खास करून तुषार आणि साथी फलंदाज मनोज यांच्याकडून पाहायला मिळते. रोशन यांच्याकडून पाहायला मिळते. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू लिडिंग एज कॉट बिहाइंड. पहिल्या गडी बाद, पहिल्या विकेटचे पतन. पिंपळगाव संघाला पहिला धक्का. पहिल्या गडी बाद झाल्यानंतर न्यू फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. राज यांच्या रूपामध्ये 1 डाऊन फलंदाज. स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती तुषार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा रजनीकांत तयार. सुंदर गोलंदाजीचा नजर आतापर्यंत पेश केलाय रजनीकांतने. पुढचा चेंडू राजेंसाठी पहिला. पहिल्या चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये काय झेल टिपलाय. सूत्ररक्षण सुंदर प्रकारे पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय सावरीगाव संघाला. दुसरा गडी बाद.
ती 2 डबल आल्यानंतर मात्र धावसंख्या पूर्णपणे रोख लगावला गेला. धावसंख्या झाली ती 5-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ती पिंपळगाव संघाची. त्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एक छोटा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष श्री अमोलजी वैराग यांचा सन्मान धोंडूजी पोस्टरे भावकीचे अध्यक्ष यांच्या हस्ते केला जातो. एक माहिती उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा देखील सन्मान केला गेलाय. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. एक षटक समाप्त केली. धावसंख्या झाली ती 5-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पिंपळगाव संघाची स्ट्राईक वरती आहे तुषार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज. पहिला चेंडू मनोज यांचा तुषार यांच्यासाठी आणि आता मात्र पहिल्या चेंडूला लिडिंग घ्यायला लागले. चेंडू निघून जातोय थर्ड मॅन शेतामध्ये ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय दणदणीत. पहिला चौकार पिंपळगाव संघासाठी. संख्या वाढल्या धावसंख्येवर पोहोचली ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती पिंपळगाव संघाची गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा मनोज तयार आहे. पहिला चेंडू मात्र सूर्यप्रकाशचा हाताळला होता गोलंदाजाने मनोजने. थोडासा मिस टाइम शॉट झाला होता चेंडू आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू सरळ निघून गेलाय. थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज तयार. गोलंदाज तुषार यांच्यासाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा बाउन्स केलाय. झेलची संधी सोपा झेल मोठा विकेटचा पतन तुषार बॅक टू बॅक. तिसरा धक्का पिंपळगाव संघाला. थँक्यू. आता मात्र दैना या ठिकाणी दयनीय अवस्था पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडस फ्रंट फूट आणण्यासाठी मोठी फटक्यांची प्रयत्न करणार होते त्या ठिकाणी किशोर. खास करून एक मोठा फटका आल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये अपसफल ठरतायत आणि सोपा झेल देऊन पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत किशोरला. आणि किशोर बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत फलंदाज प्रफुल्ल. स्ट्राईक विंडरवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा मनोज तयार आहे. स्ट्राईक वरती आता प्रफुल्ल नॉन स्ट्राईक एंड वरती साथी फलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज. साईड चेंज केलेले पाहायला मिळते. राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने प्रफुल्ल यांच्यासाठी पहिला चेंडू आहे. फुल्ले तीरावरच्या चेंडूला ऑन साईडला खेळून काढलंय. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतात का नाही. एकाच धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढली आहे. पिंपळगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मनोज. पुढचा चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरती आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट खेळलेला फटका मोठा फटका. चेंडू येतोय आउट ऑफ द प्लॉट सीमारेषा पार. दणदणी षटकार 6 धावा. थँक्यू. षटकाराने धावसंख्या वाढली आहे ती म्हणजेच पिंपळगाव संघाची. सुंदर फलंदाजी केली आहे फलंदाजाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक तो षटकार खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण होते. धावेसाठी कॉल केलाय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढली ती म्हणजेच पिंपळगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 18. आता मात्र प्रेशर रिलीज थोडासा केलेला फलंदाज खास करून आदित्यने सुंदर 2 फटके खेळले पाहायला मिळतात. एक स्ट्रेट ड्राईव्ह फटका सीमारेषा पार षटकार. त्यानंतर डीप लॉंग ऑफला एक खेळलेला 2 धावांसाठी फटका. त्या 2 चेंडूवरती 8 धावा जमवल्या त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच
2 षटक समाप्त 18 धावसंख्येवरती आणि तिसरे षटक मार्गासाठी स्वतः कर्णधार प्रणवला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतोय हा नवोदित उभरता खेळाडू सावरीगाव संघाचा खेळाडू आपण प्रणवला पाहतोय. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज प्रफुल्ल. पहिला चेंडू फेस करतील प्रणव यांचा. पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी केली आहे. चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. एकदा पण होते दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का नाही. एका धावेवरती समाधान सन्मान त्या ठिकाणी दिलाय फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला. खास करून मागील 2 चेंडूवरती मोठी फटके घेणाऱ्या फलंदाजा स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती आहेत आदित्य. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्यात आदित्यने वैयक्तिक खेळी करताना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता माझा शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला फ्लिक केले. चेंडू घेऊन काढलाय. ऑन साइडला निघून जातोय चेंडू. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय दणदणीत चौकार. 4 धावा. चार धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी करतो आदित्य. 4 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू प्रणव गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आता मध्ये पुन्हा एकदा फुल्ली तीरावरचा चेंडू स्वीप केलाय. पॉवर हिटिंग शॉट पाहायला मिळते. चेंडू जातोय पण एकदा सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. 6 धाब्याने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जलद गतीने धावसंख्या वाढली. ती धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. लक्ष लागलं होतं तुषारवरती, तुषारच्या खेळीवरती, परंतु ट्रम्प कार्ड प्लेअरच्या रूपामध्ये जर पाहायला गेलं तर आदित्य आतापर्यंत 4 चेंडू आणि 18 धावांची खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते पिंपळगाव संघासाठी. पुन्हा एकदा आता मात्र स्लोअर वन थोडंसं कमबॅक केले गोलंदाज प्रणवने. चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन वाली गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता मात्र थोडंसं त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्यापासून दूर ठेवले फलंदाजाला. धावसंख्या मध्ये थोडासा रोग लगावला गेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र फुल लेंथ यावरती ब्लॉक लेनचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. सुरेख टप्पा हाताळलाय आणि शेवटचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव हाताळलेत. गोलंदाज प्रणवने कमबॅक करून दिले ते म्हणजेच सावरीगाव संघाला. सुंदर गोलंदाजीचा नजारा. 3 षटक समाप्तीचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 29 धावा. 30 धावांचा टार्गेट सेट गेला. ह्याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल लगेचच. ह्याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजेच गुडेगर वर्सेस लोकरवन या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी या. गुडेगर संघाचे कर्णधार आणि लोकरवन संघाचे कर्णधार आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. बघूया गुडेगर संघाचे कर्णधार त्या ठिकाणी कोण कर्णधार पदासाठी येणार. खास करून 2 खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतात. खास करून प्रेम उर्फ नानू आणि त्यांच्या साथीने आपण पाहिले तर अविनाशला पाहतोय. एक कर्णधार आणि व्हाईस कर्णधार असे दोन्ही खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. तरी लोकरवन संघाचे कर्णधार आपण देखील टॉस साठी या. लोकरवन इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आलेत. मान्यवरांना विनंती आपण टॉस करून घ्यायचंय. लोकरवन संघाचे कर्णधार आकाश. तरी
गुडेगर संघाचे कर्णधार प्रेम यांना पाहतोय आपण. एक थोडासा हिंट त्या ठिकाणी देतोय. बघूया दोन्ही संघांदरम्यान क्रॉस केला जातोय. मागील युवा चषकानंतर रिटायरमेंट घेतल्यानंतर कर्णधार अविनाशने संपूर्ण जबाबदारी दिली प्रेम यांच्या खांद्यावरती. टॉस जिंकलाय तो म्हणजेच गुडेगर संघाने. लकी कर्णधार पुन्हा एकदा प्रेमला आपण पाहतोय सन्मान केला जातोय. एक पर्वाची समाप्ती ती झाली ती म्हणजेच कर्णधार अविनाश प्रकाश कदम यांच्या माध्यमातून आपण कर्णधार पद भूषवताना पाहायला मिळाली. भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर कर्णधार पदाची निवृत्ती युवा चषकामध्ये त्याने घेतली आणि कर्णधार पदाचा जो कालावधी त्याचा 3 वर्षाचा कालावधी आपल्याला पाहायला मिळाला. 2022-23, 23-24 आणि 24-25 या नेतृत्वामध्ये विजयी संघाचा तपशील जर आपण पाहिला तर प्रथम क्रमांकाच्या 27 ट्रॉफ्या ज्या संघाने पटकावल्याच्या कर्णधार अविनाश यांच्या कर्णधार पदामध्ये, द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी जर पाहिला तर 15 ट्रॉफी या संघाने पटकावलेल्या आहेत. तृतीय क्रमांकाच्या 17 ट्रॉफी पटकावलेला हा कर्णधार. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाच्या 7 ट्रॉफी, एकूण 66 ट्रॉफ्या या 3 षटकात 17 मध्ये या कर्णधार पदीमध्ये आपल्या संघासाठी कमावून दिलेला हा खेळाडू अविनाश कदम यांना आपण पाहिलं त्या उपकर्णधारच्या रूपामध्ये प्रेमला त्या ठिकाणी पुन्हा एकदा कर्णधार पदावरती आणले गेले. टॉस केला गेला, टॉस जिंकलाय गुडेगर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच लोकरवन संघाला. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात केली जाते तो म्हणजेच सावरीगाव वर्सेस पिंपळगाव या दोन संघादरम्यान. लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईक वरती आहेत मनोज, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत मनोज, स्ट्राईक वरती आहेत रजनीकांत, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज समीर. वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी पहिली षटक हाताळतोय समीर. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने, पहिला चेंडू फुल्लेंती रावाचा खेळून काढलाय. डीप ऑफ सेटच्या चिन्हे खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी कॉल करतायत. 2 धाव पूर्ण केल्या आहेत. डीप लॉंग ऑफला खेळला होता चेंडू तोपर्यंत एक धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले. 2 धावेने आगाज केले ते म्हणजेच सावरीगाव संघाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पुढचा चेंडू समीर यांचा. रजनीकांतसाठी आता मात्र पुन्हा एकदा उंच फटका केलाय. शॉट लेगच्या दिशेने त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला सोपा झेल पकडलाय आणि गडीबाज झालाय तो म्हणजेच रजनीकांत यांच्या रूपामध्ये पहिला विकेटचं पतन. सावरीगाव संघाचा मोठा फलंदाज बाद होतोय. कमबॅक करतोय पिंपळगाव संघाचे गोलंदाज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय खास करून फलंदाज पंकजला. स्ट्राईक वरती आहेत पंकज, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत मनोज. 2 चेंडू मध्ये 2 धावा झाल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 30 धावांचा टार्गेट सेट केलाय. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आणि फुल लेंथ नावाचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. डीप लॉंग ऑफच्या वरून जातोय चेंडू सीमारेषा पार 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 येतोय. दणदणी षटकार 6 धावा. चेंडूवरती त्या ठिकाणी मोठा फटका खेळलाय फलंदाज पंकजने. सुंदर फलंदाजी केली. 6 धावांनी धावसंख्या वाढली आहे सावरीगाव संघाची. धावसंख्या झाली 8. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र गुड लेन स्पॉटवरचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला हाताळला गेलाय. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता तर पॉइंट आणि गल्लीच्या मधून, परंतु त्या ठिकाणी फटका मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे गोलंदाज समीर यांच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने पंकजांसाठी आणि आता मात्र जोरात टाकतोय. पुन्हा एकदा डाव्या स्टेजच्या पंच व्हाईट कलर करतायत. अवांतर धावामध्ये भर घातली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. पहिली षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली 9. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा आतापर्यंत जमवलेत. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ येणं बाकी आणि पुन्हा एकदा आता मात्र कट केले, चेंडूला खेळून काढलाय. षट कव्हरला 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढल्यानंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. 3 षटकामध्ये 10 ची सरासरी पूर्ण करायची असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 10 ची सरासरी पूर्ण केल्या दोन्ही फलंदाज. कारण मनोज आणि पंकजने अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. पहिला गडी स्वतःच बाद झाल्यानंतर रजनीकांत बाद झाल्यानंतर मात्र थोडस कमबॅक करून दिले पंकजने. एक मोठा फटका खेळून प्रेशर रिलीज केलाय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तुषार. वैयक्तिक पहिली षटक संघासाठी, दुसरी षटक हाताळतोय तुषार. निर्णायक षटक असणार आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये 30 धावा बनवल्या आहेत. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 10 धावांचा पाठलाग केला गेलाय सावरीगाव संघाकडून. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये तुषार एक निर्णायक षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आहेत पंकज, नॉन स्ट्राईक एंडवरती मनोजला आपण पाहतोय. सावरीगाव संघाचे दोन्ही खेळाडू. पहिला चेंडू तुषार यांचा पंचाच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रन घेऊन पहिला चेंडू आहे मर्कजसाठी आणि पहिल्या चेंडूला उंच चढवलाय. झेलची संधी आहे. बघूया त्या ठिकाणी झेल खाली येत आहे क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल टिपतायत. अप्रतिम झेल टिपला आणि गडी बाद झालाय. तो म्हणजेच पंकज यांच्या रूपामध्ये दुसरा गडी बाद. थँक्यू. त्यानंतर धावसंख्या झाली ती 10 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद झालाय. त्या पंकजच्या रूपामध्ये पंकज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात जितू. थर्ड डाऊनचे फलंदाज. स्ट्राईक वरती जितू, नॉन स्ट्राईक एंड वरती आता मनोज. पुढचा चेंडू तुषार यांचा. फुलेन तिऱ्यावरचा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा लिडिंग एज होती का? थोडीशी अपील मात्र जोरात झाली होती, परंतु थोडीशी त्या ठिकाणी पंच त्या ठिकाणी आपल्याला कळवतील. पंच किती धावा आहेत? 1 धाव 22 रूपामध्ये. मी ते एका धावेने धावसंख्या वाढली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आले तर मनोज. सलामी पासून फलंदाजी करणारा फलंदाज आपण स्ट्राईक वरती पाहतोय मनोजला. पुढचा चेंडू आता मात्र जोरात टाकतोय चेंडू. डाव्या ठेच्या बाजूने पंच वाईट करा करतात. अवांतर धावेमध्ये भर घालतात. तुषार धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या पुढे जाऊन सरकवते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार तयार. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज मनोज. बघा कशा प्रकारची फलंदाजी करतोय मनोज. आणि आता पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेग विजन मध्ये एकदा पूर्ण करतायत आणि एकाच धावेवरती समाधान. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने वाढल्या. धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 13 आहे धावसंख्येवरती सावरीगाव संघाची. धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज तुषार यांचा. फुलेन तिरावाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय ऑफ साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताय. सुंदर आणि बिट इन द विकेट. 1 ला डबल या धावेमध्ये कन्वर्ट केलंय मनोज आणि साथी फलंदाज जितूने 2 धावांनी धावसंख्या पुन्हा वाढली आहे. धावसंख्या उपस्थिती 15 धावसंख्येवरती. आता मात्र या ठिकाणी आदूला कॅच पकडणं गरजेचं होता. अशा ज्या काही झेल असतात त्या झेल बनवणं गरजेचं आहे. बघूया लो स्कोरिंग मॅच आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचांच्या डाव्या बाजूने आणि आता मात्र स्लोवर वन चेंडू. चेंज ऑफ द पेस. गुड लेन स्पॉटवरचा चेंडू. त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते
2 षटक समाप्त कर, धावसंख्या झाली ती 15 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा डीजे यांना संधी देवी, आता नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. या ठिकाणी मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. शिवसेनेच्या शिरगाव विभागाचे विभाग प्रमुख आमदार योगेश दादा कदम यांचे कट्टर समर्थक दिनेशजी काप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील स्वागत आहे. त्यानंतर आनंदजी कोबनाक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दिपेशजी शेलार यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. तरी या तिन्ही मान्यवरांचे पोस्टरे बावकी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. आदू वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला हा गोलंदाज, तर स्ट्राईक वरती फलंदाजी करतोय तो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला फलंदाज. जुगलबंदी दोघांमध्येही पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. बघूया 5 चेंडू 15. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळून काढला, फ्लिक केलं, एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि आता मात्र दुसऱ्या धावेसाठी गडी धावबाद. आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव फक्त मिळाली. दुसऱ्या धावेत घेण्याच्या प्रयत्नामध्ये जितू बाग पुन्हा एकदा तंबूचा रस्ता पकडावा लागलाय जितूला. आणि त्यानंतर जितू बाग नंतर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विनय नॉन स्ट्राईक वरती स्ट्राईक वरती आहे मनोजला 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावा बनवायच्यात. बघूया 1 ते 2 मोठे फटके खेळायचे आहेत. बघा कशा प्रकारची फलंदाजी करते, परंतु आदू तितक्याच ताकदीचा गोलंदाज, तो देखील आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आहे मनोजसाठी आणि आता म्हणता पुन्हा एकदा जोरात टाकत चेंडू घेऊन काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह डीप लॉंग ऑफला एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र गडी बाद. तुझ्यासाठी 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 आले थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सावरीगाव संघाची थोडीशी ढासळलेली अवस्था पाहायला मिळते. बघूया थोडस कमबॅक करावं लागेल एक मोठ्या फटकाने. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज विनयला पाहतोय. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक वरती सागर. पण एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आदू. पुढचा चेंडू सागर यांच्यासाठी. जोरात टाकला चेंडू, बाउन्स केला, त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीत. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी धावबाद होत आहेत. पुन्हा एकदा धक्का मिळतोय सावरीगाव संघाला. थँक्यू. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी 13 धावा बनवायची आहेत. बघूया 2 चेंडू मध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फलंदाजी करण्यासाठी आतापर्यंत आदू मात्र सुंदर प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. नाणं खणखणीत वाजवून दाखवतोय की मी मागील मॅचचा सामनावीरचा पुरस्कार कशा प्रकारे पटकवला होता. आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न पंच वाईट इशारा करतात. आता मात्र डाव्या ठिच्यामध्ये पंच वाईटने घोषित करतात. एक धाव अवंतरतेच्या रूपामध्ये ऍड होते. धावसंख्या 1 ने वाढली. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतात. 2 चेंडूमध्ये 1 निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पकड मजबूत बनवून ठेवेल. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात गोलंदाज आदू.
फलंदाजी करणारा फलंदाज. पहिला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगताय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. आता मात्र एक चेंडू आणि 12 धावांची गरज. थोडस सामन्यामध्ये अटातटीचा सामना पाहायला मिळाला होता, परंतु मनोजची विकेट गेल्यानंतर थोडासा सामना पुन्हा एकदा झोकून घेतलाय. तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला पिंपळगाव संघाकडून झुकला जाताना पाहायला मिळतोय आणि सामना या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर